नाही, लसीकरण हा आपल्या दृष्टीनं खूपच महत्त्वाचा विषय आहे आणि प्रशासनाने, सरकारने, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी, उपमुख्यमंत्री महोदयांनी हा विषय फार गांभीर्याने नेहमीच घेतलेला आहे आणि मला असं वाटतं की आम्ही सातत्याने या गोष्टी सांगत असतो पालकमंत्री महोदयांनासुद्धा आणि कलेक्टर्सलासुद्धा की आपल्याला लसीकरणाची गती अधिक वाढवायची आहे. आजची स्थिती अशी आहे की साधारणपणे आपण एकूण जे 9,15,00,000 आपलं जे टार्गेट आहे एकूण लसीकरणापैकीचं, त्यापैकी जवळजवळ 1 कोटी वगळता साधारण आपण 8 कोटीपर्यंत पहिला डोस म्हणजे एकूण जो काही आहे तो फर्स्ट डोस आपण त्या ठिकाणी दिलेला आहे आणि दुसऱ्या डोसलासुद्धा आपण साधारणपणे 57% एकूण कंप्लीट झालेलं आहे आणि त्यामुळं मला असं म्हणायचं की सेकंड डोस 57%, फर्स्ट डोस हा 87% अशा पद्धतीनं आपण लसीकरण केलेलं आहे. 1 कोटीच्या दरम्यान लस देणं अद्याप लोकांना बाकी आहे, म्हणजे फर्स्ट डोस बाकी आहे आणि त्यामुळं या बाबतीतली कार्यवाही अशी चालू आहे की आपण याची एक लाईन लिस्ट तयार करण्यात आलेली आहे आणि या लाईन लिस्टच्या माध्यमातून जे गावं आहेत आणि जे शहरातील वॉर्ड्स आहेत त्यानुसार सर्व आरोग्य विभागाचे लोक घर टू घर जाऊन त्यांना समजावून सांगण्याचं काम आणि त्यांना लसीकरण केंद्रावर घेऊन येण्याचं काम केलं जातं आहे. त्यांना मेसेजेस पाठवण्याची कामं केले जात आहेत. त्यांना वेगवेगळ्या जी माहिती देऊन IECच्या माध्यमातून सुद्धा लोकांना जनजागृत करण्याचं कामसुद्धा आवर्जून केलं जातं आणि आता कुठल्याही संसाधनाचं कमी नाही. त्यामुळे फक्त जे उर्वरित लोकसंख्या राहिलेली आहे त्यांची मानसिकता तयार करून त्यांना लस घ्यायला लावणं हाच एक महत्त्वाचा आव्हानात्मक काम आहे आणि त्या बाबतीत आपण कटिबद्ध आहोत. साधारणपणे दररोज 6 लाख ते 6.5 लाख लस दिली जाते आणि या गतीनं जर आपण राहिलं तर 15-20 दिवसाच्या आत आपल्याला हे लसीचं 100% महाराष्ट्र लसीकरण झालेलं आहे अशा पद्धतीचं आपल्याला काम करता येऊ शकेल. पहिली डोस तरी आपलं पूर्ण होऊ शकेल.